नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बॉम्बे स्पेशल, मुंबई स्पेशल पण बोलतो आपण, तर टोस्ट सँडविच बनवत आहोत, सोबतच ग्रीन चटणी आणि लाल चटणी सुद्धा। सुरुवातीला ग्रीन चटणी बनवून घ्या। त्यासाठी लागणारं साहित्य पाहू। ग्रीन चटणीसाठी 1 वाटी पुदिना घेतला आहे स्वच्छ धुवून, सोबतच अर्धी वाटी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या तिखट आहे त्या, आलं घेतलं आहे, लसूण, ब्रेडच्या 2 स्लाइस। ब्रेड वापरायचा नसेल तर फुटाणा डाळ किंवा शेंगदाणे भाजलेले किंवा सुकं खोबरंही चालेल। लाल चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरच्या घ्यायच्या आहेत 5 ते 6, पण या ठिकाणी आज मी घरी होत्या त्याच वापरत आहे। तर या थोड्यात भिजवून घ्यायच्या 1 तासभर किंवा शिजवून घ्यायच्या। तर या थोड्या तिखटच आहेत घरच्या, म्हणून मी त्या भिजवून शिजवून घेतल्या। अशा बारीक करून त्यातील बी काढून घेतलं, म्हणजे बी नाही वापरत आहे मी। 1 चमचा साखर, लसूण, आलं, जिरं, लिंबू अर्धा, ब्रेडच्या 2 स्लाइस। मिक्सरची 2 भांडी घेतलीत मी या ठिकाणी, एक छोटं आणि एक मोठं। तर सुरुवातीला ग्रीन चटणीचं साहित्य, 1 वाटी पुदिना, त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या थोड्या तोडून घेते, आलं, सोबतच लसूण 5-6 पाकळ्या लसूण, तर घालून घेऊ कोथिंबीर अर्धी वाटी। तर पुदिन्याच्या निम्मी कोथिंबीर घ्यायची। ब्रेडच्या 2 स्लाइस आहेत, त्याच्या बारीक करून घेते, घालून घेते। सोबतच लाल चटणीचं साहित्य घालून घेऊ। काश्मीरी लाल मिरच्या तासभर भिजवून किंवा शिजवून घेतल्या तरी चालतील, तर मी या ठिकाणी भिजवल्या पण आणि शिजवूनही घेतल्यात। सोबतच आलं, लसूण, जिरं अर्धा चमचा, मीठ 1 पाव चमचा, ब्रेडच्या स्लाइस, साखर, लिंबू पिळून घेऊ। यामध्ये अर्धा चमचा तेलसुद्धा वापरतोय आपण। तर यामध्ये जास्त प्रमाणात चटणी बनवताना बर्फ वापरला जातो, जे हीट उत्पन्न होऊ नये म्हणून। मिक्सरचं भांडंही गरम होतं किंवा ठसकाही लागतो। आज आपण घरीच बनवतोय तर गरज नाही। थोडीशी सुकी वाटली ती, तर त्यामध्ये थोडं पाणी लागेल तसं अजून ब्रेडही घालून वाटून घेतलं। मस्त अशी ग्रीन चटणी तयार आहे। तर काढून घेते मी। तर किती मस्त ठीक अशी जाडसर बनली गेली, चवीलाही तितकीच भारी बनते चटणी। तर सोबतच लाल चटणीचं साहित्य मिक्स करून घेते, थोडी अशी वाटून घेतली। तर यामध्ये लागेल तसं पाणी, ब्रेड घालून वाटून घेतली। तर ग्रीन चटणी तयार आहे आणि लाल, इतका लाल कलर आला नाही, कारण काश्मीरी मिरची वापरली तर मस्त असा कलर येतो। काश्मीरी मिरची पावडरही चालली असते। सँडविचसाठी बटाटा मसाला बॅटर पण बनवून घेऊ। यासाठी 3 उकडलेले बटाटे घेतलेत मी। फोडणीसाठी मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, मीठ, चाट मसाला, लिंबू लागेल। फोडणीसाठी गरम तव्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलं। तेल थोडं गरम झालं, त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता सोबतच थोडं मिक्स करून, सोबतच हळद, मीठ आणि चाट मसाला घातला। थोडा हिंगही घालून घेऊ आणि उकडलेले बटाटे कुस्करून असे घालून परतवून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून यावरच थोडं पाण्याचा हबका पाणी थोडंसं शिंपडून घेऊ, म्हणजे मऊ होईल भाजी। सँडविचला लावायचे। अर्धा लिंबू पिळून घेऊ आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफवून घेऊ। अगदी 2 मिनटातच बटाटा मसाला बनला आहे। पटकन सँडविच बनवायला घेऊ। सँडविचसाठी या ठिकाणी ब्रेडच्या स्लाइस लागतील। ब्रेड तर ब्राऊन ब्रेड घेतला आहे मी। बटाट्याची भाजी तयार आहे, सोबतच कांदा असा पातळ चिरून घेतला आहे स्लाइस, पातळ एकदम। काकडी घेतली अशी एकदम बारीक अशी पातळ। टोमॅटो अशा स्लाइस करून घेतल्यात। चीज घेतले किसून आणि बटर। तर आपल्याला आवडीनुसार आपण इथं भाज्या घेऊ शकतो। तर चला पटकन
सँडविच बनवून घेऊ. तर ब्रेड स्लाईसला असं बटर लावून घेते मी. बटर फ्रीजमधून आधीच काढलं होतं. घट्ट असेल तर असं लावता येत नसेल तर एकदम तव्यावर असं घालून घ्यायचं आणि पसरवून त्यामध्ये एक एक आपली ब्रेडची स्लाईस ठेवून लावून घ्यायची मंद आचेवर, म्हणजे बटर जळणार नाही. थोडंसं सरळ करून घेते मी इथं कट करून. तर 2 स्लाईस व्यवस्थित अशा कट करून मी सरळ करून घेतल्या. यावरच बेस आपण तयार करून घेऊ. तर ग्रीन चटणी लावून घेते. थोड्या वेळाने असे वरून ती काळे होते, पण आतमध्ये ग्रीनच असते चटणी. एकाला ग्रीन, एका बेसला रेड चटणी. बटाट्याची भाजी लावून घेऊ दोन्ही स्लाईसवर. तर पॅकबंद डब्यामध्ये आठवडाभर या चटण्या फ्रीजमध्ये टिकतात. आपल्याला पाहिजे तेव्हा काढून आपण वापरू शकतो. मस्त असं काढा चम्मचने लावून घेतली बटाटा भाजी. त्यावर आपल्या भाज्या, काकडी थोडी दाबून, कांदा, टोमॅटो आणि वर थोडं अजून कांदा ठेवला मी. या ठिकाणी आपला पॅन गरम करून घेतला आहे. तव्यामध्येच टोस्ट करून घेऊ. तर त्यावर आपल्या ब्रेड स्लाईस बेस ठेवून घेऊ. तर यामध्ये बटाट्या भाजीमध्ये मीठ वापरलं आहे, तर अगदी वरून थोडंसं घालून घेते. सोबतच ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर, चाट मसालाही थोडा, किसलेलं चीज थोडं चवीनुसार कमी जास्त लागेल तसं व्यवस्थित पसरून एकावर चीज एका बेसवर मेयोनीज लावून घेतला. थोडंसं दुसरी स्लाइस ठेवून प्रेस करून घेऊ, थोडं दाबून आणि झाकण ठेवून 1-2 मिनटे एका बाजूने भाजून घेऊ. 2-3 मिनिटांनी वरच्या बाजूला बटर लावून व्यवस्थित असं परतवून घेऊ. दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस कमी जास्त आपण आवडीनुसार हे टोस्ट करू शकतो. तर मस्त इथं टोस्ट झालेत आपले सँडविचेस. तर काढून घेते मी आणि आवडीनुसार आपल्याला पाहिजे तशा शेपमध्ये कट करून घेऊ. या ठिकाणी मी ट्रायंगल शेपमध्ये असं थोडं हाताचा दाब देऊन असे कट करून घेतले. मस्त असे यम्मी आपले सँडविच आणि सोबत मस्त असे चटण्यासुद्धा तयार आहेत. तर एक मसाला चीज टोस्ट सँडविच आणि दुसरा मसाला वेग मायो टोस्ट सँडविच. सोबत मस्त अशी चटणी. तर अगदी मस्त असं भन्नाट बनले सँडविच, लाल चटणी सोबतच ग्रीन. तर अशाच रेसिपी नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.